शिंदे सेनेचे उमेदवार आनंद माने इथे विजयी झालेले आहेत, तर शहाजी बापू पाटलांचा उमेदवार इथे विजयी झाल्याची बातमी। शिवसेनेचे आनंद माने यांनी खरं तर आता बाजी मारलेली आहे। इथं भाजप आणि शिवसेनेमध्ये मोठी लढत झाली होती। शेकाप देखील शिवसेनेच्या विरोधात होतं आणि शहाजी बापू पाटील हे एकटे लढत होते आणि आता निकाल हाती आलेला माझ्यासोबत माझे आमदार शहाजी बापू पाटील आहेत। बापू, काय विजयाचा पहिला आनंद आहे? विजयाचा पहिला मला असा आनंद आहे की आमचा तालुका हा मतदार नेत्यांना किंवा आघाड्यांना बघत नाही, तर ही वैचारिक पातळीवर मतदान करण्याची जी आमची परंपरा आहे सांगोला तालुक्याची, ती आजही आमच्या मतदारांनी जतन ठेवली। स्वर्गीय बाई गणपतरावजी देशमुखांनी 65 वर्षी तर वैचारिक पातळीवर राजकारण केलं। मी 40 वर्ष ज्या भूमिका घेतल्या त्या जनतेच्या समोर जाऊन स्पष्टपणानं भूमिका माझी जनतेसमोर मांडून राजकारण केलं। काल शिवसेनेला एकाकी पाडण्यात आलं, परंतु जनतेनंच निवडणूक हाती घेतली आणि जनतेनं शिवसेनेला विजयी केलं। ऐनवेळी शेकापचा उमेदवार भाजपने घेतला, भाजप शेकाप युती झाली, याचा कुठेतरी परिणाम झाला? मी त्याच वेळी थोडी माझे शब्द काही चुकले असतील त्यावेळी, परंतु माझ्या भावना त्याच वेळी व्यक्त केल्या होत्या। थोडस तीव्रतेनं बोललो असेल मी त्यावेळी, परंतु जे बोललो ते मनापासून बोललो, त्याचा परिणाम तुम्हाला आता या मतदानात दिसून येत असेल। पालकमंत्री असतील किंवा स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील प्रचाराला आलते भाजपच्या, तरी भाजपचा इथं पराभव झाला। नेमकं काय यशाचं गमक आहे आपलं? यशाचं गमक एवढंच आहे, जरी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब सभेला आले असले तरी त्यांनी शिवसेनेवर किंवा व्यक्तिगत माझ्यावर कुठलंही एक एक मोठी बातमी समोर येते। मोठी बातमी